रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत नागरिकांना वाहतूक संबंधी मार्गदर्शन व प्रबोधन कार्यक्रम संपन्न. रस्ता सुरक्षा सप्ताह 1 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025 पर्यंत माननीय अपर पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य मुंबई श्री सुरेश मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पोलीस केंद्र महामार्ग पोलीस केंद्र धामणगाव देवगाव यांच्या वतीने 16 जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग नागपूर, आमदार प्रताप अडसर धामणगाव रेल्वे विधानसभा, डॉक्टर संगपाल उमरे पोलीस मित्र समन्वय अध्यक्ष, डॉक्टर विशाल राजगुरे तसेच देवगाव व तळेगाव येथील प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस निरीक्षक संदीप धोबे, महामार्ग 40 विभाग अमरावती प्रभारी अधिकारी VAPI माया चाटसे, API राजेश खेराडे, PSI शिवपूजन गिरी, PSI इक्बाल शेख व ASI तालन, SC माहुलकर, मेश्राम गहरवार तराडे, देशभ्रतार HPL हरणे, NPC खंडारे, NPE मुंबरे, NPC मांडवे, DOC वानखडे, PC वाजिद असे अधिकारी व अंमलदार 100 ते 150 नागरिकांच्या यांच्या उपस्थित रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या संबंधाने वाहतूक नियमाबाबत माहिती अधिक मार्गदर्शन प्रबोधन करण्यात आले. दरम्यान बैलबंडी ट्रॅक्टर यांना समोर व मागे रेड रिफ्लेक्टर लावण्यात आले. तसेच वाहतूक नियमाबाबत जनजागृती करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव येथील वैद्यकीय टीमच्या वतीने नागरिकांचे व पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. एक जबाबदार नागरिक म्हणून रस्ता सुरक्षेच्या सर्वोच्च मानांकांचे पालन करण्याचे वचन देतो. मी माझ्या कारमधील सीट बेल्ट नेहमी घालेन आणि दुचाकी चालवताना तसेच पिलियन रायडर असताना सुद्धा हेल्मेट घालेन. मी ट्रॅफिकचे सर्व नियम आणि सिग्नल पाळण्याची शपथ घेतो. मी मोबाईल फोनमुळे विचलित होणार नाही आणि दारू किंवा ड्रग्स च्या प्रभावाखाली कधीही गाडी चालवणार नाही. मी सर्व असुरक्षित रस्ता वापरकर्त्यांच्या सुरक्षित काळजी घेईन आणि माझे वाहन बाहेर काढण्यापूर्वी ते व्यवस्थित ठेवलेले आहे. आमचे रस्ते सुरक्षितपणे निरीक्षण करेन आणि माझ्या जनसमुदायामध्ये रस्ता सुरक्षा जागरूकता वाढवेल. आपण सर्व मिळून एक सुरक्षित महाराष्ट्र घडू. जय हिंद. सगळे ग्रामकरी आणि दवाखान्याचे स्टाफ याचे सर्व अधिकारी 1 महिन्याचा हा कार्यक्रम घेण्याचा आपला उद्देश हा आहे की भारतामध्ये जवळपास 5 लाख ऍक्सिडेंट दरवर्षी होतात आणि त्याच्यामध्ये 1,70,000च्या आसपास लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी होतो. समृद्धीचा जर आपण विचार केला तर मागच्या 2023 मध्ये जवळपास 120 लोकांनी गेले आणि प्रयत्न केल्यानंतर मग 30% आपले ऍक्सिडेंट त्या ठिकाणी समृद्धीवर कमी झाले. समृद्धीच्या बाबतीत मी तुम्हाला एक उदाहरण देऊ शकतो. समृद्धी जर तुम्ही बघितलं किंवा तुम्ही बरेचदा गेले पण असाल त्यावर आम्ही अंडरपासेस बनवलेले आहे आणि ग्रीन कॉरिडॉर बनवलेले आहे. म्हणजे जे जंगली जनावर जे आहेत त्यांनी जाण्यासाठी आपण त्या ठिकाणी रस्ते केलेले आहेत. पहिले 1 वर्ष त्या बिचाऱ्यांच्या लक्षात नाही आलं की आपल्याला जायचा रस्ता कोणता केलेला आहे. त्याच्यामुळे ते कधी ट्रकच्या खाली आडवे यायचे, कधी गाडी खाली यायचे आणि 2023 मध्ये जवळपास 150च्या आसपास जंगली जनावर त्या ठिकाणी ट्रक खाली गेले किंवा मेले. 2023ची घटना सांगते. कारण 2023ला मी इथे होतो, समृद्धी सुरू झाला तेव्हापासून इथे एसटी म्हणून आहे. 2024चा आणि 23चे फिगर जर बघितल्यानंतर मग 2024 सुरू झालं. त्या 1 वर्षाच्या पिरियडमध्ये त्यांना लक्षात आलं की हा रस्ता आपला नाही. समृद्धीवरून जायचा रस्ता आपला नाही, आपल्यासाठी वेगळा रस्ता बनवलेला आहे. वरून आपल्याला रस्ता बनवलेला आहे, रोडच्या खालून आपल्याला रस्ता बनवलेला आहे. 2023 मध्ये 150 जनावर गेली त्या ठिकाणी. त्याच्यात काही नीलगाई होत्या, काही रानडुक्कर होते. आपल्या शेतकऱ्यांना चांगलं माहिती आहे रानडुक्कर हा शब्द. पण 2024 मध्ये एकही जंगली जनावर समृद्धीवर गेलं नाही.